कशावरून? आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? पुरावा काय तुझ्याजवळ? होय वाघमारे, आता सर्वासारव करायला खोटं बोलत असणार. तुमचा संशय स्वाभाविक आहे. मी जर तुमच्या जागी असतो तर माझाही विश्वास बसला नसता. पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी जेही बोलतोय ते खरं आहे. याआधी 2-3दा माझ्यावर जीवघेणा हल्ला झालाय. जसं तसं वाचलोय हो मी. त्यासाठीच माझ्या वडिलांनी ही सेफ्टीसाठी गन दिली आहे. ओके, इफ यू डोंट ट्रस्ट मी, तुमच्या खात्रीसाठी मी त्यांना फोन लावू शकतो. एक मिनिट, तू खरंच केंद्रीय मंत्र्याचा पोरगा आहेस? विनोद पाटलांचा? हो मम्मी साहेब, खरंच मी विलास पाटलांचाच मुलगा आहे. काय सांगतोस? ठीक आहे, तुम्हाला फोन लावून देतो. हॅलो, हा पप्पा, जस्ट अ मिनिट. हा बोला आता. हॅलो, बोला चिरंजीव, काय करताय? हा पप्पा, थोडा अडचणीत आहे मी. काय काय झालं बेटा? तू कुठे आहेस? तू लोकेशन पाठव, मी लगेच सिक्युरिटी पाठवतो. नाही नाही पप्पा, सेफ जागी आहे मी. तुम्ही साताऱ्यातले सत्यजित सुर्वे आणि मम्मी साहेबांना ओळखता ना? ते महिला प्रदेश अध्यक्ष. हो हो, ओळखतो की. त्यांना कोण नाही ओळखत. महिला प्रदेशाध्यक्ष माया सुर्वे आहे त्यांचं नाव. सगळे मम्मी साहेब म्हणून ओळखतात त्यांना. हा तेच तेच. त्यांचं सामाजिक कार्य साताऱ्यापासून दिल्लीपर्यंत चर्चेत आहे. त्यांचं काय झालं? काय नाही, मी थोडा इश्यू आला होता त्यांना, तर मदत करायला आलो. पण माझ्याकडची गन बघून त्यांना थोडा संशय आलाय माझ्यावर. त्यांना असं वाटतंय की मी कोणी आरोपी आहे का काय. अच्छा, असं आहे तर. कुठे आहेत मम्मी साहेब? नाही नाही पप्पा, फोन लाऊडस्पीकरवरच आहे. मम्मी साहेब, अहो आर्यन माझाच मुलगा आहे. त्याच्या सेफ्टीसाठीच मी त्याला बंदूक दिली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, राजकीय वैर कुठल्या थराला जाऊ शकतं ते. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बंदुकीचं लायसन्स आहे, खात्रीसाठी बघू शकता. त्याच्याकडे आहेच ते. बेटा, दाखव त्यांना लायसन्स. हो. पाटील साहेब, हा सत्यजित सुर्वे बोलतोय. माफ करा, मी ओळखलं नाही तुमच्या मुलाला. गैरसमज झाला तर. हो पाटील साहेब, सॉरी. आम्ही सुद्धा आमच्या सेफ्टीसाठी चौकशी केली. हो, हरकत नाही, मी समजू शकतो. कसं आहे, माझा मुलगा राजकारणापासून दूरच राहिलाय. पण राजकारण त्याच्यापासून लांब नाही ना जाऊ शकत. त्याने त्याचा वेगळा मार्ग निवडलाय खरा, तर ही बाप म्हणून त्याची काळजी वाटतेच. पण आता तो मम्मी साहेबांच्या छायेखाली आहे म्हटल्यावर मला काळजी करायचं कारण नाही. मम्मी साहेबांच्या छत्रछायेखाली आहे म्हटल्यावर काही काळजी करायचं कारण नाही. मम्मी साहेब, बोला की साहेब. मम्मी साहेब, सांभाळून घ्या माझ्या लेकाला. तुम्ही घ्यालच सांभाळून म्हणा, त्यात काही शंका नाही. होय होय, काय काळजी करू नका तुम्ही. साहेब, तुमचा पोरगा लय गुणाचा आहे बघा. आडल्या अनडल्यांच्या मदतीला धावून जातो. अहो, त्या दिवशी माझा उद्घाटनचा कार्यक्रम होता आणि माझा जीव वाचला बघा तुमच्या लेकानी. हा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. ह्या घरात एकदम सेफ्टी आहे तो. आता आमची काळजी मिटली. सातारात येणं झालं की पहिला पाहुणचार तुमच्याकडेच घेऊ. आणि इकडे आलं की नाही का मग घरला जेवायला या बघा, सहकुटुंब सहपरिवार. बर चला, आता माझी एक मीटिंग आहे, ठेवतो. आर्यन बेटा, हा, काळजी घे. हो पप्पा, करतो ना निवांत फोन. हा, बाय. आता तरी खात्री पटली. हा, पटलंच पाहिजे. ए, तुमचं काही डोसकं फिरलं का? उठसूट कुणावर बी आरोप करायला? आरोप करायच्या आधी जरा विचार करायचा ना. सत्या, हिचं सोड. हिला सवयच आहे निष्पापाच्या गळ्याला आरोप गुंडाळायची. पण तुझं डोसकं चालत नाही होय? कसं चालणार म्हणा? हिच्या सोबत असला का नाही की तू हिच्याच डोसक्याने चालतोस बघ. मम्मी, गैरसमज झाला ना आमचा. गैरसमज होऊच शकतो. आर्यन, सॉरी, जरा गैरसमज झाला. नाही नाही, इट्स ओके. हा, घे घे. अयो, चांगले.
आर्यन, खरंच सॉरी. आधीच हे सगळं कळालं असतं ना, हा सगळा प्रकार झालाच नसता. सॉरी. नाही नाही, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. मी समजू शकतो. मी तुमच्या जागी असतो तर मी हेच केलं असतं. खरं सांगू ना, मला माझ्या वडिलांच्या ओळखीचा फायदा घेणं नाही आवडत. मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगत असतो. ही असली VIP VVIP ट्रीटमेंट मला नाही आवडत. म्हणून मी माझं एकटं राहणंच प्रेफर करतो. आणि ही गन मी फक्त सेफ्टीसाठी ठेवली आहे, दॅट्स इट. नाही, तरी बी सॉरी. तुम्ही एवढ्या मोठ्या मंत्र्यांचे मुलगा आहेत आणि आमची मदत करताय, आणि आम्ही उलट तुमच्यावरच संशय घेतोय. खरंच मनापासून सॉरी. इट्स ओके. नाही पण बरं झालं मी वडिलांशी तुमचं बोलणं करून दिलं. ऑरेल्स तुम्ही मला धुतलं असतं आणि जेलमध्ये टाकलं असतं. आर्यन बाळा, काय खाणार तू? काही नको मम्मी साहेब. हा, असं कसं? हे बघ, तू फक्त ऑर्डर कर. सिंपल आणि स्वीट महिला प्रदेश अध्यक्ष तुला जी काय पाहिजे का नाही ती हित आणून दिली बघ. कसं केंद्रीय मंत्र्याचा पोरगा आलाय ना आमच्या घरात, तेव्हा त्याची खातिरदारी तर व्हायलाच पाहिजे का नाही? नाही नाही मम्मी साहेब, हे पाणी दिलं एवढा पाहुणचार ठीक आहे माझ्यासाठी. किती गुणाचं बाळ आहे. पण सुर्वेंच्या घराची परंपरा आहे का कुठला बी पाहुणा आला की त्याचा पाहुणचार आम्ही करतोच. सपने चल ग. कुठे? किचन मध्ये. मी? हा, चला चला. दादा, मम्मी काय आता सपनीला सोडत नाही. मॅम, फोन उचला लवकर. हॅलो हॅलो. हे बघ, तुला बोलायचंच नाही तर फोन का केलायस? घाबरलास? भेटायला येणार होतास ना आज? मग का नाही आलास? काय झालं, हिंमत नाही झाली? बोल पटकन. हॅलो. हे बघ, तू रिकामटेकडे असशील. माझ्याकडे टाइमपास करायला अजिबात वेळ नाही. बोलायचं तर बोल. हॅलो. अहो मॅडम, हळू हळू जरा प्रेमाने बोलला ना. अहो तो प्रेमाचा भुकेल आहे. जर तुम्ही असं रागात बोलले तर तो फोन कट करेल. प्रेमाचं भुकेल आहे? मग काय झालं? त्याला पाहिजे तसं नाही होणार. प्रेम म्हणजे काय बाजारातला भाजीपाला नाही. अहो मॅम, तसं नाही, पण थोडं प्रेमाने बोला. किमान 10 मिनिटं तरी त्याला बोलतं करा ना, ऑरेल स्ट्रेस नाही होणार तो.